स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी उपीट बनवणार आहे. त्यासाठी मी रवा घेतलेला आहे भाजायला. तर आता ह्याला थोडंसं रंग यायचा सोनेरी होईपर्यंत ह्याला थोडंसं भाजायचं, जास्त नाही भाजायचं. तर आता ह्याच्यासाठी लागणारं मी सिंपल आणि साधं जे आपण आपल्या घरात यूज करतो, जे नेहमी म्हणजे मी करते तसं मी तुमच्या संगती शेअर करते. तर त्यासाठी घेतलं आहे मी कांदा, टोमॅटो आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे जिरं आणि मोहरी. तर आता आपण व्हिडिओला सुरू करूया. मंडळी तुम्ही बघू शकता रवा चांगला भाजला आहे. तर आता ह्याला ह्या प्लेटमध्ये काढायचं आहे. तर आता फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल जरा गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकणार. तर मंडळी तुम्ही बघू शकता ह्याचा कलर कसा चेंज झाला आहे. तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. तर आता ह्याच्यामध्ये टाकते मी जिरं आणि मोहरी. बघा कसं तडतडते. त्याच्यात टाकते मी कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकते. आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. हलका सोनेरी रंग येऊपर्यंत त्याला परतायचं आहे. बघू शकता त्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये हा रवा टाकायचा आहे. हा रवा आत्ता का टाकायचा? का तर त्याला आपण आत्ता जर पाणी टाकलं आणि नंतर जर रवा टाकला तर त्याचे गट्टे गट्टे पडतात. त्याच्यामुळे आत्ता रवा टाकायचा म्हणजे तो मिक्स होतो चांगला आणि नंतर त्याच्यावरती थोडं थोडं पाणी टाकायचं. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्स केलं. तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ओतते. तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते थोडं थोडं करून. आता ह्याला हलवून घ्यायचं. मी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकते आणि परत एकदा ह्याला हलवते. ह्याला आता घट्टपणा यायला लागल्यावर तुम्ही बघू शकता असं. अजून ह्याला थोडंसं ड्राय करायचं. तर ह्याला आता बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे. बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे पाणी आणि आता हे खायसाठी रेडी आहे. तर तुम्ही ह्याला सर्व करू शकता आणि सर्व केल्यानंतर ह्याच्यावरती शेव टाकू शकता. शेव संगती छान लागतं. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.